नमस्कार मैत्रिणींनो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आता आपण आहोत गावी कोकणामध्ये। आता मस्त अशी आज सकाळच्या नाश्त्यासाठी आपण भाकरी बनवली आहे आणि त्याच्यासोबत बनवला आहे आपण कणल्याच्या पिठाचा पोळा। हा पोळा खूप छान लागतो, मस्त टेस्टिंगला असतो। चला तर याची आपण पुढची प्रोसेस पाहूया। इथे आता आपण कणल्याचं पीठ घेतलेलं आहे। कणल्याचं पीठ म्हणजे काय, तर मुगाची जी डाळ काढतात त्याच्या जी साळी राहतात कुठल्याही कडधान्याचे, ते मिक्स करून त्याचं पीठ बनवलं जातं, त्याला कणल्याचं पीठ म्हणतात। आता इथे आपण कणल्याचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला आणि मिरचीसुद्धा बारीक चिरलेली घालणार आहोत। आणि आता याच्यामध्ये आपण बेसिक मसाले ॲड करणार आहोत। इथे मी लाल मिरची पावडर घेतलेला आहे, हळद, धना पावडर, मसाले तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे गरम मसाला घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ। आता याच्यामध्ये पाणी घालून हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण चुलीवरती करणार आहोत। इथे आपण चुलीवरती तवा ठेवून घ्यायचा आहे, तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे, तेलसुद्धा व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान गरम झालं की आता आपलं जे बॅटर आहे ते आपण याच्यावरती घालून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने सर्व बॅटर घालून घ्यायचे आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित पसरून घ्यायचे। हे अशा पद्धतीने सर्व साइडने छान व्यवस्थित पसरवायचे आहे। छान पसरून झालं की आता आपण याला छान व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। शिजून झालं एक साइड की आता आपण याला पलटी करणार आहोत। हे अशा पद्धतीने दुसऱ्या साइडने सुद्धा याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। मस्त असा कुरकुरीत झाला पाहिजे, दोन्ही साइडने छान क्रिस्पी क्रिस्पी झालं पाहिजे। खूप छान लागतो हा पोळा। आता गावी म्हटलं की सकाळचा नाश्ता म्हणजे पोहे, उपमा, शिरा हा असा काही नसतो। सरळ मस्तपैकी तांदळाची भाकरी आणि मस्त भाजी, असा हा सकाळचा नाश्ता असतो। तर अशा पद्धतीने आपला मस्तपैकी कणल्याचा पोळा आणि तांदळाची भाकरी तयार झालेली आहे। आहा हा मस्तच। चला तर या सर्वांनी सकाळची न्याहारी करायला। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। नक्की सबस्क्राईब करा।